नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र रक्षक या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण चालू घडामोडीवरती जे आतापर्यंत जिल्ह्यांना चालू घडामोडी पडल्या होत्या, जे 7 जुलैपासून 22 जुलैपर्यंत जेवढेही पेपर झालेले आहेत त्याच्या अगोदर आपण 2 व्हिडिओ बनवलेलेच आहेत। चालू घडामोडी स्पेशल चालू घडामोडी म्हणजे तुम्हाला फक्त त्या चालू घडामोडी असणार जिल्ह्यांना झालेल्या, ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचा आहे। आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 10 जिल्हे पाहणार आहोत। यवतमाळ चालक भरती, सिंधुदुर्ग पोलीस भरती, अहमदनगर चालक भरती, बीड चालक भरती, कोल्हापूर पोलीस भरती, सोलापूर शहर चालक भरती, लोहमार्ग चालक भरती, परभणी पोलीस भरती, धाराशिव पोलीस भरती, गोंदिया पोलीस भरती, असे बरेच जिल्ह्यांचे जेवढे चालू घडामोडीचे व्हिडिओ राहिलेले आहेत ते सर्व मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाच्या चालू घडामोडी या चॅनलवर अपलोड करीत राहील। आणि ते तुम्ही व्हिडिओ पाहायचे आहेत, मागचे 2 व्हिडिओ आपण चालू घडामोडी स्पेशल चालू घडामोडीवर बनवलेले आहेत, ते तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या। तर आपण आज या व्हिडिओमधून 10 जिल्ह्यांच्या चालू घडामोडी ज्या झाल्या होत्या त्या आज पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती कोणी नवीन विद्यार्थी असतील किंवा जुने विद्यार्थी असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। साईडच्या बेल आयकॉनला ऑलला क्लिक करून घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास तुम्हाला लगेचच त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल। आणि आपले व्हिडिओ जे महत्त्वाचे आहेत ते तुमच्या इतर मित्रांना शेअर करा। तर प्रथम आपण प्रश्न पाहायचा आहे, यवतमाळ चालक भरती 2024 ला झालेले चालू घडामोडीचे प्रश्न। पहिला प्रश्न आहे, आपण पाहू पहिला प्रश्न। टिंबटिंब या शहराला 2023 चा जागतिक ट्री सिटी पुरस्कार मिळाला आहे। तर कोणत्या शहराला जागतिक ट्री सिटीचा पुरस्कार मिळालेला आहे? यवतमाळ चालक भरतीला विचारलेला प्रश्न आहे। तर मुंबई या शहराला जागतिक ट्री सिटीचा पुरस्कार भेटलेला आहे। त्यानंतर पुढील चालू घडामोडीचा प्रश्न पाहू। महाराष्ट्रातील पहिले जीआय मानांकन मिळालेली पहिली वस्तू कोणती? तर महाराष्ट्रातील पहिली जीआय मानांकन मिळालेली पहिली वस्तू कोणती? तर जैविक ऑप्शन क्रमांक 2 चादरी, जे सोलापूरच्या आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू। सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन विलेज स्पर्धेत कोणत्या गावाची निवड झाली आहे? तर सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन विलेज स्पर्धेमध्ये कोणत्या गावाची निवड झाली आहे? याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए पाटगाव, कोल्हापूर भुदरगड तालुक्यातील आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया। राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार महाराष्ट्रातील पहिला इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कोठे उभारण्यात येत आहे? तर कोठे उभारण्यात येत आहे याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 रांजणगाव, पुणे येथे उभारण्यात येत आहे। महत्त्वाचे चालू घडामोडी आपण फक्त या व्हिडिओमधून पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक्झामला टाइम वाचेल आणि चालू घडामोडीचा चांगला सराव होऊन जाईल रिपीट झालेल्या प्रश्नांचा। त्यानंतर पुढील चालू घडामोडी आपण पाहू। पुढील प्रश्न चालू घडामोडीचा आहे का बघू। त्यानंतर हा एक चालू घडामोडीचा प्रश्न आहे। लोकसभा व विधानसभामध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे टिंबटिंब हे घटनादुरुस्ती आहे। तर 106वी घटनादुरुस्तीनुसार 2023 ला 33% आरक्षण देणारे आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया। चालू घडामोडीचा पुढील प्रश्न पाहायचा आहे मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायचा आहे, कमेंट करायचं की व्हिडिओ कसा आहे, त्यानंतर आणि आपला हा व्हिडिओ इतर मित्रांना शेअर करायचा आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू। 93वा प्रश्न आहे। वर्ष 2023 च्या 80व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये नाटू नाटू या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाणे म्हणून पुरस्कार मिळाला। तर नाटू नाटू हे गाणे RRR या चित्रपटातील असून या गाण्याचे गायक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 काला भैरव आणि राहुल सिप्लीगंज, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू। देशात 2024 च्या लोकसभा निवडणूक टिंबटिंब टप्प्यात आणि महाराष्ट्रात टिंबटिंब टप्प्यात पार पडल्या। तर याचं योग्य उत्तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये 5 आणि देशात 7 टप्प्यात पार पडलेल्या आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया। स्वामी दयानंद सरस्वती यांची कितवी जयंती 2023 मध्ये साजरी करण्यात आली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांची कितवी जयंती? तर 200वी जयंती सध्या 2023 मध्ये साजरी करण्यात आली। त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला पाहायचा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक वाघनखे परत आणण्यासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने लंडनमधील टिंबटिंब या संग्रहालयासोबत सामंजस्य करार केला होता, साक्षरी केली होती। तर कोणत्या संग्रहालय आहे ते? व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय सोबत साक्षरी केली आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनखे परत मिळवलेले। ती सातारा आणि कोल्हापूर या ज्या वस्तू संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत, आता सध्या ते सातारा छत्रपती शिवाजी महाराज सातारा संग्रहालय येथे ठेवण्यात आलेली आहेत, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया। पुढील पिढीसाठी धूम्रपान प्रतिबंधित करणारा जगातील पहिला कायदा कोठे मंजूर करण्यात आला? तर याचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए न्यूझीलंड या देशामध्ये पहिला कायदा मंजूर करण्यात आला। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया। सर्व महानगरातील गटारे स्वच्छ करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान वापरणारे पहिले राज्य कोणते? तर सर्व महानगरातील गटारे स्वच्छ करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान वापरणारे पहिले राज्य कोणते आहे? याचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 केरळ हे राज्य पहिले आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू। महाराष्ट्र राज्य खादी
ग्रामोद्योग मंडळाने मधाचे गाव म्हणून कोणते गाव विकसित केले आहे? तर कोणते मधाचे गाव आहे? माघर हे मधाचे गाव आहे, लक्षात ठेवा. माघर हे आणि पुस्तकाचे गाव भिल्लार. माघर मधाचे गाव, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. आयएमपी प्रश्न आहे, हा खूप वेळा रिपीट झालाय. स्वच्छ मुख अभियाना अंतर्गत महाराष्ट्राचा स्माइल ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 याचे योग्य उत्तर राहील. अशा तऱ्हेने यवतमाळ जिल्ह्याला जेवढ्या चालू घडामोडीचे विचारले होते प्रश्न ते आपण पाहिलेले आहे. आता आपण पाहून घेऊया सिंधुदुर्ग पोलीस भरतीला कोणकोणते चालू घडामोडीचे प्रश्न विचारले होते. तर पहिला प्रश्न आपल्याला आहे, राज्यातील पहिले फुलपाखराचे गाव म्हणून कोणत्या ठिकाणास घोषित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो पारपोली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. पारपोली हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. ते पहिले फुलपाखरांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, आपत्ती व्यवस्थापनावरील जागतिक काँग्रेसचे सन 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर कोठे करण्यात आले होते जागतिक व्यवस्थापनावरील जागतिक काँग्रेसचे सन 2024 चे आयोजन? तर मुंबई या शहरामध्ये करण्यात आले होते. व्हिडिओ थोडा फास्ट घेत आहे मित्रांनो. 10 जिल्ह्यांच्या टोटल चालू घडामोडी आपल्याला कव्हर करायच्या आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यात 18व्या लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या? तर महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये 18व्या लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. लक्षात ठेवा, हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. मन्निका बत्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मन्निका बत्रा ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे? टेबल टेनिसच्या खेळाशी संबंधित आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. अविनाश साबळे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हा तर प्रश्न रिपीट होणारच. अविनाश साबळे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ट्रॅक अँड फील्ड या खेळाशी, मध्ये ट्रॅक अँड फील्ड या खेळाशी संबंधित आहेत. लक्षात ठेवा, ॲथलेटिक्स हा पण ऑप्शन असू शकतो. सेला बोगदा कोणत्या राज्यात बांधण्यात आले? तर सेला बोगदा कोणत्या राज्यात बांधण्यात आला? तर याचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेशमध्ये. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. संयुक्त राष्ट्रात भारताचे प्रतिनिधी म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? तर संयुक्त राष्ट्रात भारताचे प्रतिनिधी म्हणून अरिंदम बागची यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. हे चालू घडामोडीचे प्रश्न पडलेले आहेत मित्रांनो. त्यानंतर IT ऍक्ट 2000 हा कायदा कोणत्या गुन्ह्याला आळा घालण्यासाठी आहे? तर IT ऍक्ट 2000 हा कोणत्या गुन्ह्याला आळा घालण्यासाठी आहे? तर सायबर गुन्ह्याला आळा घालण्यासाठी IT ऍक्ट 2000 आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया चालू घडामोडीचा. मित्रांनो व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. जागतिक योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर जागतिक योग दिन 21 जून रोजी साजरा केला जातो. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. शक्तीपीठ महामार्ग हा पण चालू घडामोडीचा प्रश्न आहे. शक्तीपीठ महामार्ग नागपूर पासून कुठपर्यंत बांधण्यात येणार आहे? तर शक्तीपीठ महामार्ग हा गोवा ते नागपूर या ठिकाणापर्यंत बांधण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. कृत्रिम बुद्धिमत्ता हा पण चालू घडामोडीचा प्रश्न आहे. पहा, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानातील संशोधनासाठी कोणत्या ठिकाणी एक्सलन्स सेंटर स्थापन करण्यात येत आहे? तर बंगळुरू या ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानासाठी संशोधनासाठी एक्सलन्स सेंटर स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. अहमदनगर चालक भरतीचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओमधून पाहूया. आता सिंधुदुर्ग पाहिलेला आहे पण जिल्हा. त्यानंतर अहमदनगर चालक भरतीला जेवढे विचारलेले चालू घडामोडीचे प्रश्न ते पाहूया. त्यानंतर अहमदनगरला विचारलेला प्रश्न आहे अहमदनगरला चालू घडामोडीचा प्रश्न विचारलेला आहे. तर कोणता प्रश्न आहे? जॉन एड्रियन शेफर्ड बॅरन हे कशा संबंधित आहेत? तर जॉन एड्रियन शेफर्ड बॅरन हे कशा संबंधित आहेत? तर ATMच्या संबंधित आहेत. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. WHO द्वारे प्रश्न महत्वाचा आहे. WHO द्वारे पोलिओ मुक्त देश कोणत्या वर्षी घोषित करण्यात आला? तर WHO द्वारे पोलिओ मुक्त देश हा 2014 या वर्षी घोषित करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. बीड जिल्हा पोलीस भरती, बीड चालक भरतीला विचारलेले चालू घडामोडीचे प्रश्न आपण पाहायचे आहेत. त्यानंतर बीड चालक पोलीस भरतीला कोणते प्रश्न रिपीट झाले चालू घडामोडीचे पाहू आपण. मी प्रत्येक जिल्ह्यावरती व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. फक्त आपण यामध्ये शॉर्टकट आपल्याला फक्त चालू घडामोडी घ्यायचे आहेत म्हणजे रिव्हिजन फास्ट होईल. ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे? तर ऑपरेशन मुस्कान हे हरवलेल्या मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी संबंधित आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. IMP प्रश्न आहे, खूप वेळा रिपीट झाला. भारताच्या फौजदारी कायद्यासंदर्भातील BNSS चा लॉंग फॉर्म काय आहे? तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हा त्याचा लॉंग फॉर्मचा अर्थ आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS लक्षात ठेवा.
त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, समृद्धी महामार्ग खालीपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? तर भंडारा या जिल्ह्यामधून जात नाही. समृद्धी महामार्गाची टोटल सर्व माहिती तुम्ही घ्या, कोणकोणत्या जिल्ह्यामधून जातो, किती जिल्ह्यामधून जातो ते पण लक्षात ठेवा, किती किलोमीटर आहे ते पण लक्षात ठेवा. त्याच्यावर प्रश्न आपल्याला रिपीटेड होऊ शकतो. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, अविनाश साबळे. बघा रिपीटेड झालेला प्रश्न. अविनाश साबळे हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हे ॲथलेटिक्स या खेळाशी संबंधित आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, सचिन धस हा बीड जिल्ह्याचा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बीड जिल्ह्याला विचारलेला प्रश्न चालकला. तर सचिन धस हा क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया, कोल्हापूर पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न आपण पाहायचा आहे. कोल्हापूर पोलीस भरतीला चालू घडामोडीचे प्रश्न विचारले होते, आपण पाहून घेऊया. प्रश्न 6वाच विचारलेला आहे, भारतीय न्याय संहिता पाहू शकता. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे 3 फौजदारी कायदे देशात कधीपासून लागू करण्यात आले आहेत? तर भारतामध्ये 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, चालू घडामोडी कोल्हापूर जिल्ह्याला विचारलेले प्रश्न. तर 96व्या ऑस्कर पुरस्कार पाहू शकता. 96वा ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वाधिक 7 पुरस्कार खालीलपैकी कोणत्या चित्रपटास मिळाला? तर ऑस्कर पुरस्कार 2024चा 96वा कोणाला मिळाला आहे? तर ओपनहायमर या चित्रपटास भेटलेला आहे. हा पण प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे मित्रांनो. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विभागातर्फे विविध सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी टिंबटिंब ॲप चालू करण्यात आले. तर नारी शक्ती दूत हे ॲप महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागातर्फे विविध सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी चालू केले होते. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, द विनर माइंडसेट हे पुस्तक कोणी लिहिले? द विनर माइंडसेट हे पुस्तक कोणी लिहिले? तर याचे उत्तर मित्रांनो शेन वॅटसन यांनी लिहिलेले आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, 2024ची फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा कार्लोस अल्कराज याने जिंकली, तो कोणत्या देशाचा आहे? कार्लोस अल्कराजने तर हॅट्रिक केलेला आहे मित्रांनो, एवढे प्रश्न पडलेले त्याच्यावरती. तर हा स्पेन देशाचा आहे, लक्षात ठेवा. कार्लोस अल्कराज याने आता विम्बल्डन 2024 पण जिंकलेले आहे, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, कोल्हापूर जिल्ह्याला चालू घडामोडीचे प्रश्न. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, 13 ते 15 जून 2024ची 50वी G7 परिषद कोणत्या देशात पार पडली? तर इटली या देशामध्ये 50वी G7 परिषद पार पडलेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, 19 फेब्रुवारी 2024 रोजी शिवजयंती दिनीनिमित्त महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक दिनी कोणत्या शस्त्रास राज्यशस्त्र म्हणून घोषित केले? तर राज्यशस्त्र महाराष्ट्राचे कोणते आहे? तर दांडफटा म्हणून घोषित केलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, दिनांक 2 ते 4 फेब्रुवारी 2024 रोजी दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडले? तर अमळनेर 97वे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे पार पडलेले आहे अमळनेर येथे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? तर 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार डॉक्टर प्रदीप महाजन यांना भेटलेला आहे. 2023चा अशोक सराफ आणि 2022चा अप्पासाहेब धर्माधिकारी, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, ओपेक ही संघटना कशाशी संबंधित आहे? तर ओपेक ही संघटना तेलांचा व्यापार या संबंधित आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन कधी असतो? तर याचे उत्तर मित्रांनो 7 एप्रिल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, इस्रो या संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर बेंगळुरू या शहरामध्ये इस्रोचे मुख्यालय आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याला एवढे चालू घडामोडीचे प्रश्न विचारले होते. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, सोलापूर शहर चालक भरती. तर सोलापूर शहर चालक भरतीला विचारलेले प्रश्न आपण पाहायचा आहे, चालू घडामोडीचे स्पेशल. तर सोलापूर चालक भरतीला एकही चालू घडामोडीचा प्रश्न नव्हता. त्यानंतर लोहमार्ग मुंबई लोहमार्ग चालकला विचारलेले चालू घडामोडीचे प्रश्न आपण पाहू. मुंबई लोहमार्गला प्रश्न आहे चालू घडामोडीचे. तर पहिला प्रश्न पाहू आपण, संपूर्ण भारतात भारतीय न्याय संहिता 2023 BNS अन्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू कधीपासून झाली? तर 1 जुलैपासून चालू झालेली आहे. बघा त्यावरती खूप प्रश्न रिपीट झालेले आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, संपूर्ण भारतात लागू करण्यात आलेली भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS ने मूळ कोणत्या कायद्याला रिप्लेस केले आहे? तर कोणत्या कायद्याला रिप्लेस केलेलं आहे? फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कायद्याला रिप्लेस केलेले आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, नथुला खिंड भारताच्या कोणत्या राज्यात आहे? तर सिक्कीम या राज्यात आहे. युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? तर न्यूयॉर्क येथे आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, पंडित शिवकुमार शर्मा खालीलपैकी कोणत्या वाद्याशी आहेत? तर संतूर या वाद्याशी पंडित शिवकुमार आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, संरक्षण संशोधन व विकास संस्था
DRDO चे मुख्यालय कोठे आहे? तर DRDO चे मुख्यालय कोठे आहे? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 नवी दिल्ली येथे आहे DRDO चे मुख्यालय. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. IMP प्रश्न आहे. भारतीय लष्करातील चिनूक हे काय आहे? तर भारतीय लष्करातील चिनूक हे हेलिकॉप्टर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न राष्ट्रीय विषाणू संस्था कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील प्रश्न भारतीय शेअर बाजाराचे नियमन कोण करते? तर सेबी हे भारतीय शेअर बाजाराचे नियमन करते. त्यानंतर पुढील प्रश्न भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील आहेत? तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ओडिशा या राज्यातील आहेत. हे झाले कोल्हापूर जिल्ह्याला विचारलेले प्रश्न. मुंबई लोहमार्गला विचारलेले प्रश्न. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. परभणी जिल्ह्याला किती प्रश्न चालू घडामोडीचे रिपीट झालेले पाहायचे आपल्याला. तर परभणी जिल्ह्याला प्रश्न रिपीट झालेले आहेत. 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक ध्वजवाहक महिला कोण आहे? तर 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक भारताची ध्वजवाहक महिला कोण आहे? तर PV सिंधू आणि शरद अंचल हे दोघे जण आहेत. आणि आता ध्वजा समारंभला कोणाला घेतलेला आहे? तर मनू भाकर यांना घेतलेले आहे ध्वज समारोहला, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न मालविका बनसोड कोणत्या खेळाशी प्रसिद्ध आहेत? तर मालविका बनसोड ह्या बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आपण नुकताच पार पडलेल्या युरो फुटबॉल चषक कोणत्या देशाने जिंकला? तर स्पेन या देशाने जिंकलेला आहे. कार्लोस अल्कराज हा स्पेनचा आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील चालू घडामोडीचा प्रश्न आपण पाहू. या जिल्ह्याला रिपीट झालेला. मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा कसा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ हवा आहे का नाही हे पण कमेंट करा मित्रांनो. कारण का फक्त चालू घडामोडी स्पेशलवर आपण व्हिडिओ बनवणार आहे. ऑर्डर ऑफ सेंट अँड्रूज ॲपेस्टल ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द ॲपेस्टल हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? तर ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द ॲपेस्टल हा रशिया देशाचा सर्वोत्कृष्ट नागरी पुरस्कार आहे आणि हा नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. NIAचा तपास यंत्रणेचे सध्याचे प्रमुख कोण आहेत? तर NIAचे सध्याचे प्रमुख कोण आहेत? सदानंद दाते, लक्षात ठेवा. त्यांच्याकडे EDचा कारभार होता, आता तिथून रिटायर होऊन NIAचे सध्याचे प्रमुख आहेत. त्यानंतर पुढील महत्वाचा IMP प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव कोण आहेत? तर महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सोनिक आहेत, 45 वेळा. यांनी तर हॅट्रिक केलेल्या ह्या प्रश्नाने आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न भारताचे सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? तर भारताचे सध्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आहेत, 18वे लोकसभा आणि हे 2दा लोकसभेचे अध्यक्ष झालेले आहेत, 17व्या आणि 18व्या. लक्षात ठेवा हा पण प्रश्न IMP आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? हा पण प्रश्न IMP आहे मित्रांनो. तर हे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. असे होते मित्रांनो चालू घडामोडीचे प्रश्न. टोटल 10 जिल्हे कव्हर केलेले आहेत. तर त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. चालू घडामोडीचा इथे एक प्रश्न आहे. भारतीय दंड संहितेऐवजी कोणता कायदा 1 जुलै 2024 पासून अंमलात आलेला आहे? तर भारतीय न्याय संहिता हे कायदे अंमलात आलेले आहेत. तिन्ही कायदे जुनी नावे आणि नवीन नावे बदलली आली. ती नावे लक्षात ठेवा, त्याच्यावर एक तरी प्रश्न रिपीट होतोच म्हणजे होतोच. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे पुस्तक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. चालू घडामोडीचा आहे का यात? आहे. तर चालू घडामोडीचा कोणता देश एक्सरसाइज पिच ब्लॅक 2024चा लष्करी सरावचा यजमान देश आहे? तर कोणता देश हा एक्सरसाइज पिच ब्लॅक 2024चा लष्करी सरावचा यजमान देश आहे? याचे उत्तर मित्रांनो ऑस्ट्रेलिया. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. भरपूर चालू घडामोडीचे प्रश्न रिपीट झालेले. काही दिवसांपूर्वी हेलिकॉप्टर कोसळून मृत्युमुखी पडलेले डॉक्टर सय्यद रईसी हे कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? तर इराण या देशाचे हे अध्यक्ष होते. हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे मित्रांनो. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. 2024ची विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवणारा खेळाडू कोण? बघा हा IMP प्रश्न आहे. तर पुरुष एकेरी विजेतेपद हे जिंकलेलं आहे कोणी? तर आपल्याला माहित आहे कोणी जिंकलं असेल तर कार्लोस अल्कराज यांनी जिंकलेला आहे. अल्कराज याने स्पेनचा खेळाडू आहे, त्याने जिंकलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. भारतीय दंड हा प्रश्न आपण पाहिलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो अजून चालू घडामोडीचे प्रश्न याच्यात आहेत का बघूया. तर धाराशिव पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न चालू घडामोडीचे पाहूया. धाराशिव पोलीस भरतीला झालेले चालू घडामोडीचे प्रश्न. NACP नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलिसिंग हे कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात या राज्यामध्ये आहे. मित्रांनो व्हिडिओ थोडा लांब होऊ शकतो, मोठा होऊ शकतो आणि थोडा फास्ट घ्यायला प्रयत्न करतोय मी, कारण का 10 जिल्हे कव्हर झाले पाहिजेत व्हिडिओच्या माध्यमातून.
त्यानंतर पुढील प्रश्न, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 अन्वये कोणत्या देशातील सर्वोच्च स्वच्छ राज्य आहे? तर स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 नुसार कोणते राज्य स्वच्छ आहे? तर महाराष्ट्र राज्य सर्वात स्वच्छ आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे? तर फ्रान्स या ठिकाणी इंटरपोलचे मुख्यालय आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2023 ही कुठे पार पडली आहे? तर तामिळनाडू या राज्यामध्ये खेलो इंडिया विद्यापीठची स्पर्धा 2023 पार पडलेली आहे. त्यानंतर ICC यू अंडर 19 महिला विश्वचषक स्पर्धा 2023 चा विजेता देश संघ कोणता आहे? तर भारत हा संघ विजेता आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, धाराशिवला विचारलेले चालू घडामोडीचे प्रश्न पाहतोय आपण. त्यानंतर पुढील प्रश्न चालू घडामोडीचा आहे का? चालू घडामोडी आहे ते 34वा. 2020 मध्ये महाराष्ट्रात सागरी समुद्रकिनारी आलेले चक्रीवादळाचे नाव काय? 2020 चा विचारलेला प्रश्न आहे, लक्षात ठेवा. तर निसर्ग हे त्याचं नाव आहे. 2020 मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनाऱ्यावर धडकलेले चक्रीवादळ होते. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, ब्रिटनचे पंतप्रधान कोण आहेत? महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, IMP प्रश्न. तर ब्रिटनचे पंतप्रधान कोण आहेत? तर केर स्टायमर हे सध्या ब्रिटनचे पंतप्रधान आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, भरपूर धाराशिवला चालू घडामोडीचे प्रश्न झालेले आहेत बघा. इथं पण प्रश्न रिपीटेड झालाय. अंचता शरद कमल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो, अंचता शरद कमल हे टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, RTI कायदा 2005 अंतर्गत खालीलपैकी कोणती माहिती दिली जाऊ शकते? तर RTI 2005 अंतर्गत कोणती माहिती दिली जाऊ शकते? बौद्धिक मालमत्तेवरील माहितीशी संबंधित आणि सशर्त प्रकटीकरण, म्हणजे एखादा संशय घटित असेल ती माहिती संबंधित सशर्त प्रकटीकरण मालमत्तेची माहिती दिली जाऊ शकते. त्यानंतर पुढील प्रश्न, नवीन कायद्याची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून करण्यात आलेली आहे? तर 1 जुलै 2024 पासून ही करण्यात आलेली आहे. नवीन कायद्यावरील डबल प्रश्न रिपीट झालेला आहे मित्रांनो. त्यानंतर पुढील प्रश्न, भारतातर्फे पहिली महिला ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू कोण आहे? तर के मल्लेश्वरी ह्या भारतातर्फे पहिली महिला ऑलिम्पिक पदक खेळाडू आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया, आचारसंहिता भंगाच्या तक्रारी देण्यासाठी निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणते ॲप नागरिकांना उपलब्ध करून दिले? तर आचारसंहिता भंगाच्या तक्रारी देण्यासाठी कोणते ॲप लॉन्च केले होते? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक A सी फिगल हे ॲप्लिकेशन लॉन्च केले होते. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करायचा आहे, चॅनल आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, गोंदिया पोलीस भरतीला झालेले प्रश्न आपण पाहायचे आहेत. गोंदिया पोलीस भरतीला झालेले प्रश्न, चालू घडामोडीचे प्रश्न गोंदियाला इथे विचारलेले आहेत. गोंदियाचा बघूया चालू घडामोडीचा प्रश्न, तिरोडा येथील अदानी पॉवर प्लांटची क्षमता किती आहे? तर तिरोडा येथील अदानी पॉवर प्लांटची क्षमता किती आहे? तर 3,300 मेगावॅट आहे. 3,300 मेगावॅट, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न, नीट या भारतातील वैद्यकीय जागांसाठी घेतल्या जाणाऱ्या पात्रता प्रवेश परीक्षेचा नावाचे पूर्ण रूप काय? म्हणजे संक्षिप्त रूप काय आहे नीटचं? तर नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट, लक्षात ठेवा. हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, हॅट्रिक झालेला, भारतीय दंड संहिता या कायद्याला कुठल्या नव्या कायद्याने बदलण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, भारतीय न्याय संहिता, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम उभारण्यात आले आहे? तर बिरसा मुंडा हे कुठे हॉकी स्टेडियम आहे? रूरकेला येथे बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, भारतीय न्याय संहिता कोणत्या तारखेपासून लागू झाली? तर 1 जुलै 2024 पासून लागू झालेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया, राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणत्या खेळाडूचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो? हा पण IMP प्रश्न आहे मित्रांनो. तर कोणत्या खेळाडूचा जन्मदिवस आहे? मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, तुर्की सिरिया भूकंपानंतर सिरिया आणि तुर्कीला मदत करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले? तर ऑपरेशन दोस्त हे राबवले होते. झालेली महत्वाचे ऑपरेशन पण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, भारतीय क्रिकेट संघाचा नवोदित मुख्य प्रशिक्षक म्हणून खालीलपैकी कोणत्या खेळाडूची नेमणूक करण्यात आली? तर गौतम गंभीर हे सध्या भारतीय क्रिकेट संघाचे नवोदित मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. कोणाला अणुबॉम्बचे जनक मानले जाते? तर
जे रॉबर्ट ओपनहायमर यांना अणुबॉम्बचे जनक मानले जाते. तर मित्रांनो, हे झाले 10 जिल्ह्यांच्या चालू घडामोडी. मला वाटते 50, 60, 70, 80, 90 वर 60 बरं चालू घडामोडी असतील. 60 चालू घडामोडी तुम्ही परफेक्ट करा. बाकीचे व्हिडिओ पाहून घ्या, त्यामधले आपण चालू घडामोडी परफेक्ट करा. कारण का रिपीटेड झालेल्या चालू घडामोडी 100% येणार म्हणजे येणार. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, इतर मित्रांना शेअर करा आणि कमेंट करा. पुन्हा लवकरच भेटू अशाच पुढच्या चालू घडामोडी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.